सोलापुरात शरद पवारांना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे। वार्षिक भाषणावेळी मराठा आंदोलकांचा गोंधळ, तर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचाही प्रयत्न। कुर्डुवाडीजवळ ताफाही अडवला। पुण्यात जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात। रॅलीत जरांगेंचे भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले पोस्टर। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान राडा घातल्याप्रकरणी 44 मनसैनिकांवर गुन्हे दाखल। ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या मनसैनिकांचा शोध सुरू। ठाण्यात राडा करणारे दिल्लीच्या अब्दालीचे कार्यकर्ते। नारळ फेकण्याची सुपारी मिळाली होती। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर निवडणुकीआधी महाराष्ट्रात वातावरण बिघडवलं जात असल्याची ही टीका। ठाण्यातील राड्याचे कोल्हापुरातही पडसाद। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे पोस्टर्स फाडले, तर ठाण्यातील मनसे कार्यालयाची सुरक्षा वाढवली। सुप्रिया सुळेंचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक। सुळेंची एक्सपोज करत माहिती, पोलिसात तक्रार करत देतेय। फोन मेसेज करू नका, सुळेंचं आवाहन। विधानसभेसाठी आज नांदेडमध्ये काँग्रेसची आढावा बैठक। पटोले, वडेट्टीवार आणि थोरात राहणार उपस्थित। काँग्रेसकडून विभागनिहाय बैठकांना सुरुवात। सांगलीत शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न। रिव्हॉल्वर लॉक झाल्यानं अनर्थ टळला। घटना सीसीटीव्हीत कैद। हल्लेखोर पसार। हिंडनबर्ग रिसर्चकडून अदानी समूहाबाबत नवा आरोप। सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी आणि पती धवल बुच यांची अदानी फंडमध्ये हिस्सेदारी। हितसंबंधांमुळेच सेबीकडून अदानींच्या गैरव्यवहारांबाबत पक्षपातीपणा। मुंबईतील मोठ्या गणेश मंडळातील गणरायांचं आज आगमन। काळा चौकीचा महागणपती मंडपाकडे रवाना। भाविकांची आगमन सोहळ्याला मोठी गर्दी।